मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील दोषींवर 10 दिवसात कारवाई झाली नाही तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला टाळे लावू अशा प्रकारचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दिलेला आहे. दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे याबाबत कुणाचेही दुमत असू शकत नाही, पण काही प्रश्नांची उत्तरे जनतेलाही मिळाली पाहिजेत. रोहित पवार साहेब, मोशी कचरा डेपो 1982 साली सुरू झाला, हे खरं आहे ना? मग गेल्या 44 वर्षात कचऱ्यावर प्रक्रिया करणारा सक्षम आणि आधुनिक प्रकल्प उभारण्यात अपयश का आले? 1982 ते 2017 या तब्बल 35 वर्षांच्या काळात लाखो मेट्रिक टन कचऱ्याचे डोंगर कोणाच्या आशीर्वादाने उभे राहिले? त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार? महापालिकेत अनेक वर्षे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. त्यावेळी शहराच्या भविष्यासाठी कचरा व्यवस्थापनाचे दीर्घकालीन नियोजन का नाही झाले? शहराला दुसरा कचरा डेपो का मिळाला नाही? कचऱ्यावर प्रक्रिया करणारा एकही सक्षम प्रकल्प का उभारला गेला नाही? आणि या प्रश्नांची उत्तरं कोण देणार? मोशीमध्ये दिवसेंदिवस कचऱ्याचा डोंगर वाढत असताना महापालिकेला टाळे लावण्याची भाषा का करण्यात आली नाही? त्यावेळी आंदोलने कुठे होती? लाखो टन कचरा साचत असताना त्याविषयीची संवेदनशीलता आजच का जागी झाली? आज महापालिकेला टाळे लावण्याची भाषा करणारे नेते गेल्या 4 दशकांच्या अपयशी नियोजनावरही तितक्याच आक्रमकपणे बोलणार आहेत का, हा आमचा प्रश्न आहे. मोशी दुर्घटनेचा तपास फक्त आजपासून होणार की 1982 पासूनच्या प्रत्येक निर्णयाचा हिशोबही जनतेसमोर मांडला जाणार? कारवाई फक्त आजच्या अधिकाऱ्यांवर होणार की गेल्या 44 वर्षांच्या राजकीय आणि प्रशासकीय निष्काळजीपणाचाही लेखाजोखा मांडला जाणार, हा खरा प्रश्न आहे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, मोशी दुर्घटना एका दिवसात घडलेली नाही आणि कचऱ्याचे हे डोंगरही एका दिवसात उभे राहिलेले नाहीत. त्यामागे 4 दशकांचे अपयशी नियोजन, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि प्रशासकीय निष्काळजीपणा आहे. त्यामुळे दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, पण ती निवडक नसावी. रोहित पवार साहेब, महापालिकेला टाळे लावण्यापूर्वी 44 वर्षाच्या अपयशी कचरा व्यवस्थापनाचा लेखाजोखा पिंपरी चिंचवडकरांसमोर मांडण्याची तयारी तुमची आहे का? कारण टाळे महापालिकेला नाही तर चुकीच्या नियोजनाला, निष्काळजीपणाला आणि सोयीस्कर राजकारणाला लागले पाहिजे. पिंपरी चिंचवडकरांना टाळे नको आहेत, त्यांना सत्य आणि उत्तरदायित्व आणि कायमस्वरूपी उपाय हवा आहे. कारण गेल्या 23 दिवसांमध्ये पिंपरी चिंचवड शहरातला कचरा संकलन यंत्रणा संपूर्णपणे ठप्प झालेली आहे आणि एकेकाळी कचरा कुंडी मुक्त असलेलं पिंपरी चिंचवड शहर आता कचऱ्याचा उकिरडा होऊ पाहत आहे. त्यामुळं कचऱ्याच्या समस्येवरती तुमच्याकडून सोल्युशन काय आहे आणि भविष्यातील उपाययोजना काय करायला पाहिजेत आणि भविष्यात अशा प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी कोणते कठोर निर्णय घ्यावे लागतील, धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील, याबाबत आपल्याकडून अपेक्षित होतं. मात्र आपण पिंपरी चिंचवडमधल्या काही स्थानिक नेत्यांप्रमाणे हा विषय राजकीय केला आणि मोशीकरांच्या त्या कुटुंबियांच्या संवेदनांबाबत आपण आपल्याबाबत असलेली उदासीनताही या निमित्ताने प्रकर्षाने जाणवली. तर रोहित पवार साहेब, पिंपरी चिंचवडच्या कचरा प्रश्नावरती राजकारण नको, त्या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीवरती कारवाई झालीच पाहिजे. पण या कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आत्मचिंतन करून कचऱ्याची दीर्घकालीन उपाययोजना करणे अपेक्षित आहे आणि त्या संदर्भात आपण निश्चितपणाने पिंपरी चिंचवडकरांसोबत राहाल आणि पिंपरी चिंचवडकर सुद्धा तुमच्या सोबत राहतील. पण एखाद्या दुर्घटनेचं राजकारण करू पाहत असाल तर पिंपरी चिंचवडकर कदापि आपल्यासोबत राहणार नाहीत.